वाल्मी कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज वकिलाने बिनशर्त आता मागे घेतलेला आहे। यापूर्वीच खंडणी प्रकरणातील न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर वकिलाने केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। या अर्जावरील सुनावणी 2 वेळा पुढे ढकलण्यात आली होती। मात्र आज वाल्मी कराडचे वकील अशोक कवडे यांनी केज न्यायालयामध्ये जामीन अर्ज बिनशर्त मागे घेण्यासाठी अर्ज केलाय। त्यामुळे आता वाल्मी कराड यांना खंडणी प्रकरणात सुद्धा आता आणखी अडकण्याची शक्यता आहे। एक्स्टॉर्शनची जी केस होती CR नंबर 638/2024 ज्यामध्ये 308(2) ते 305 हे जे गुन्हे होते वाल्मी कराड यांच्यावर त्यांनी जामीन अर्ज दिला होता। तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज। त्याच्यामुळे सुनावणी झालेली नाही। काय नेमकं कारण आहे सर? नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ते विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू, एवढं फक्त त्यांनी विड्रॉल प्रोसेस दाखल केलेली आहे। वाल्मी कराडच्या बाबत 100% राजकीय हस्तक्षेप आहेच आहे। ज्या धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचे पाठीराखे अजित पवार यांच्या राजकीय प्रभावामुळेच वाल्मी कराडला पोलीस तशा पद्धतीची थातुरमातुर पुरावे जमा करून त्याची सुटका लवकर कशी होईल या कार्यामध्ये गुंतलेले आहेत। जामीन अर्ज वकिलाने बिनशर्त मागे घेतलेला आहे। वाल्मी कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज वकिलाने बिनशर्त मागे घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।